मोक्षमार्ग प्रकाश नाव का दिलं या ग्रंथाला, त्या नावाची सार्थकता समजावी. या संसाररूपी अरण्यामध्ये सर्व जीव कर्मजनित दुःखाने एकसारखे पीडित आहेत. त्या अरण्यामध्ये मिथ्यात्वाचा घनदाट अंधकार व्यापून असल्यामुळे त्यातून बाहेर येण्याचा मार्गही त्यांना सापडत नाही. तेथेच तडफडत तडफडत विव्हळ होतात आणि अनन्य गती होऊन सर्व वेदना सहन करतात. अशा जीवांच्या कल्याणाकरता श्री तीर्थंकर भगवान रूपी सूर्याचा उदय झाला. त्यांच्या दिव्यध्वनीरूपी किरणांनी त्या अरण्यातून बाहेर पडण्याचा मार्ग प्रकाशित केला. जसे सूर्य स्वयं तर मार्ग प्रकाशनाची इच्छा करीत नाही, परंतु त्यांच्या सहज सिद्ध फैललेल्या किरणसमूहाने मार्ग प्रकाशन होत असते, सर्व वस्तुदात उजळून निघते. तसे श्री योगी भगवान वितराग असल्यामुळे स्वयं मोक्ष मार्गाचे प्रवर्तन करण्याची इच्छा करीत नाही. तथापि त्यांच्या पुण्यरूप अघाती कर्माच्या उदयाने त्यांच्या शरीररूप उद्गल द्रव्य दिव्यध्वनी रूपाने परिणत होते. झालाय का? या परंपरेला अनुसरून हा ग्रंथ देखील मोक्ष मार्गाचे प्रकाशन करणारे. त्यांनी एक नक्की केलं की भगवंताने ही दिव्यध्वनी सांगितली, पण ती कोणत्या इच्छेनं सांगितली नाही. मला सांगायचं आहे, दुसऱ्याचं कल्याण करायचं आहे, हा भावही त्यांच्या जीवनात आला नाही. वितराग भावनेतून सहज एक भाग शब्द त्यातला आपल्याला मुलाचा मिळाला होता की ही दिव्यध्वनी जी अशाच प्रकारच्या इंद्राच्या मनात हा विकल्प आला की अशीच भाषा वर्गना तिथं असावी. हा त्यांचा जो काही उदय आहे तो अघाती कर्माचा उदय आहे हे त्यांनी नक्कीच. त्यातून काय कळालं आपल्याला? जेव्हा ते हे म्हणतायत की अघाती कर्माचा उदय आहे दिव्यध्वनीसाठी, तेव्हा काही कळालं? तीर्थंकर प्रकृती नामकर्माच्या उदयात आणि मग तीर्थंकर प्रकृतीच्या उदयानं दिव्यध्वनी फिरते आणि म्हणून ती अघाती कर्माच्या उदयानं, नामकर्म अघाती कर्म आहे. हां, म्हणून नामकर्माच्या उदयानं ह्या सगळ्या गोष्टी तिथं आता आघाती कर्म राहिलं नसतं. जेव्हा समोशरण मिळतं, छत्र असतात, चामर असतात, किंवा अष्टप्रातिहार्य असतात, 8 मंगलद्रव्य असतात, हे सगळं जे काही त्यांना मिळालेलं असतं ते आघाती कर्मातल्या पुण्यप्रकृतीचा उदय असतो. त्याची निमित्तता त्यात असते. त्यातही तीर्थंकर प्रकृतीचा उदय हा नियमाने नामकर्माची प्रकृती असल्यामुळे तिच्याच उदयात अशा प्रकारची बाह्य सामग्री सहज त्यांना प्राप्त झालेली असणार. आणि म्हणून जरी ते आहे आपल्याला दिव्यध्वनीच्या अशा प्रकारचा करता येतो, हा विकल्प तरी आहे का म्हणतात त्यांच्या जीवनात, तो सहज दिव्यध्वनी फिरत राहते, ते तर आपल्या आत्मध्यानामध्ये लीन असणार आहे. आणि म्हणून त्यांचा ग्रंथप्रमाण कोणत्या रागद्वेषाने त्यांनी लिहिल्या गेला नाही, सांगायच्या विकल्पानं लिहिल्या गेल्या नाही, अज्ञानातून लिहिला गेला नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलेली वाणी ही प्रमाणभूत आहे. त्याच्यानंतर जे काही परंपरेनं ते पुढचं सांगतायत आता, त्या परंपरेला अनुसरून हा ग्रंथ देखील मोक्षमार्गाचे प्रकाशन करतो. आचार्यांनी गणधरांनी तीर्थंकराच्या वाणीतून आशय काढला, त्या आशयाला आचार्यांना दिला गणधरांनी. आचार्यांनी गणधरांच्या आशयाला अनुसरून ग्रंथांची रचना केली आणि या परंपरेतून हे माझ्यापर्यंत आलेलं ज्ञान होतं. आता त्या सगळ्या ग्रंथांना
अनुसरून मोक्षमार्ग प्रकाश हा ग्रंथ प्रगट व्हावा, लोकांनाही मोक्षमार्ग सुगम रीतीनं समजावा. ते संस्कृत, प्राकृत, मागधी भाषेत सगळं होतं आणि ते न समजण्याची किंवा बुद्धिमत्ता कमी असल्यामुळे, ज्ञानाची हीनता झाल्यामुळे हा ग्रंथ लिहिण्याचा विकल्प माझ्या जीवनात आलेला आहे. ज्याप्रमाणे अंधळ्यात अथवा नेत्रविकारी पुरुषास सूर्यप्रकाशनामध्येही मार्ग सुचत नाही, परंतु त्यामुळे दीपाच्या प्रकाशरूप स्वभावाचा अभाव सिद्ध होत, त्याला दिसत नाही, घुबडाला दिवसा दिसत नाही, म्हणून सूर्याच्या प्रकाशाचा तो दोष नाही. तद्वत जे अज्ञानी आहेत किंवा मिथ्यावादी विकारांनी सहित आहेत, अशा जीवांना मोक्षमार्ग प्राप्त होत नाही. एतावता या ग्रंथाच्या मोक्षमार्ग प्रकाशकतेचा प्रभाव सिद्ध होत नाही, अभाव सिद्ध होत नाही. अतएव या ग्रंथाचे मोक्षमार्ग प्रकाशक हे नाव सार्थ आहे. यातून जे सांगितल्या जाईल तो मोक्षमार्गाचंच प्रकाशन होईल, कोणत्याही प्रकारे रागाची पुष्टी होणार नाही. ग्रंथरचना करण्याची भासलेली आवश्यकता. प्रश्न आहे, मोक्षमार्गाचे प्रकाशक इतर प्राचीन ग्रंथ असताना या नवीनच ग्रंथाची त्यांना आपण कशासाठी रचना आपण कशासाठी करीत आहात? म्हणतात एवढे तर ग्रंथ होते, पुन्हा तुम्हाला हा ग्रंथ रचण्याची काय विकल्प? जे आहे तेही वाचणं होत नाही. आजही आपल्या पुढे तोच प्रश्न उभा आहे की जी ग्रंथसामग्री आपल्याला उपलब्ध आहे त्या ग्रंथसामग्रीचाही स्वाध्याय आपण करू शकत नाही, तर अजून नवे नवे ग्रंथ का तुम्ही निर्माण करता? हा प्रश्न त्यांनी उभा केला आहे. ज्याप्रमाणे मोठ्या दीपाच्या प्रकाशासाठी अधिक तेल वगैरे सामग्रीची जरुरी असते आणि ज्याचे जवळ ही सामग्री व शक्ती पुरेशी नाही, त्यांना जर लहान दीप मिळाला तर त्या आपल्या सामग्रीने तो पेटवून त्याचे प्रकाशात ते जीव आपले कार्य करू शकतात. चिमणीवरही जीव आपलं काम करतात, चिमणी छोट्या चिमणी लावू नये. अजूनही खेड्यात काही ठिकाणी अशा प्रकारची अवस्था असणार आहे म्हणतात. तर तसं ते तेवढ्याच प्रकाशात काम होईना आपलं काम करू शकतात, तसं कमी बुद्धिमान असणाऱ्या, कमी ज्ञानाची प्रगल्भता असणाऱ्या जीवांनाही हा थोडा प्रकाशही मार्ग दाखवणारा ठरणारा होता आणि म्हणून ही आवश्यकता आम्हाला भासली. त्याचप्रमाणे या महान ग्रंथाच्या ज्ञानासाठी अधिक बुद्धिमत्ता, व्याकरणादिकांचे ज्ञान यांची जास्त अपेक्षा असल्यामुळे असे सामर्थ्य ज्यांना नाही त्यांच्या हाती असा एखादा सरळ सोपा ग्रंथ आला तर त्या साधनाच्या जोरावर ते आपले कार्य पार पाडू शकतील. म्हणून या लहान सरळ व सुबोध ग्रंथाची रचना करीत आहे. कोणत्याही प्राणीमात्रांच्या ठिकाणी हा ग्रंथ हातात दिल्यानंतर समजू शकेल एवढी सरळ सोपी साधी भाषा या ग्रंथात वापरणार आहे. ज्ञानाभाषाचे महत्त्व. का ज्ञान मिळवायचं आहे? क्रियाकांड करून धर्म होईल का नाही? तर त्या क्रियाकांडाबरोबर ज्ञानाची आराधना ही जरुरीची आहे, हा भाग स्पष्ट करतात. हा ग्रंथ रचनामध्ये माझे कशाय प्रेरक आहे तसे नाही, अथवा माझी मानाची, स्वार्थाची, कीर्तीची अभिलाषा ही प्रेरक नाही. मला यातली एकही गोष्ट सत्वत नाही आहे की ज्यामुळे मी ग्रंथ लिहायला तयार झालो आहे. आजीविकेसाठीही या ग्रंथाची रचना नाही, मला काही त्यातून मिळावं या भावनेतूनही हा ग्रंथ लिहिला गेलेला नाही. परंतु ज्यांना न्याय व्याकरणादी शास्त्रांचे अथवा नयप्रमाणादिकांचे अथवा विशेष अर्थाचे परिज्ञान नाही
त्या महान ग्रंथांचा अभ्यास करू शकत नाही आणि काही लहान लहान ग्रंथांचा अभ्यास करतातही, तथापि त्यांचाही आशय नीट लक्षात येत नाही. तो आशयही समजावा. सोपे ग्रंथ असले तर तुम्ही समजूनही घेता, पण आशय त्यातलाही नाही समजला तर चुकीचं होणार आहे. साधं 3-4 भागात परिभाषा आहे ज्ञानावरण कर्माची. काय परिभाषा आहे? ज्ञान गुणाच्या अंगावर जे आवरण टाकते ते ज्ञानावरण करणं. आता त्याचा आशय आम्ही नाही समजलो तर काय आपत्ती आहे? ज्ञान गुणावर आवरण टाकलं म्हणजे ज्ञानच नाही राहिलं. हा एक भाग आहे. दुसरा भाग नक्की झाला होता की एक द्रव्य दुसऱ्या द्रव्यात काही करते, तर म्हणतात त्याच्या पाठीमागे त्यांचा आशय काय आहे हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ग्रंथ नीट लागू शकत नाही. आणि म्हणून आशय कळत नसतो सोप्या ग्रंथांचाही. आपल्यालाही हा ग्रंथ लावताना असं वाटलं होतं काही मोठं कठीण असा ग्रंथ लावावा. ह्या सोपा ग्रंथ लावून आपल्याला काय मिळणार आहे, पण त्या ग्रंथातून जे मिळणार आहे तेही अत्यंत मोलाचं आणि महान मिळणार आहे की सगळ्यांनाच सगळ्याच कठीण भाषेतलं समजू शकत नसतं आणि सोप्या भाषेतून का होईना तेच तत्त्वज्ञान पंडितजी या ग्रंथाच्या माध्यमातून देणार आहे. थोडा जरूर हा फरक पडणार आहे. त्या काळात भाषा निमित्त प्रधानतेचीच राहत आली पंडित लोकांचीही, आणि म्हणून कथन कधी कधी या ग्रंथातही निमित्त प्राधान्यानं असणार आहे. त्यांचा आशय कधी चुकूनही निमित्त प्रधानतेचा नव्हता. हा भाग नेहमी लक्षात आपल्याला घ्यायचा आहे. मी काय बोलते नित्य प्रधानचं कथन आहे. कर्माच्या उदयानं जीव काय होईल, अमुक झालं तमुक झालं असं कथन येणार आहे या ग्रंथात. परंतु त्या कथनाचा आशय ते काही चुकीचं सांगितलं असं नाही. निमित्त प्रधानतेनं ही सांगण्यात पाठीमागे हेतू होता पंडितजींचा की हा तुझा स्वभाव नाही, तू पराचं लक्ष केलं आहेस आणि म्हणून ही विकृती तुझ्या जीवनात आली आहे हे दर्शवण्यासाठी त्यांना कर्माच्या अवस्था सांगाव्या लागल्या. आणि त्यामुळे ते कथन त्या रूपाचं जरी असेल तरी त्याचा आशय आपल्याला समजून घेणं जरुरीच असतं. आणि म्हणून पंडितजी म्हणत आहेत की मी या ग्रंथाची रचना करायला तयार झालो. परंतु एखाद्या असे अल्पज्ञानी आजकाल बरेचसे आढळून येतात. त्यांच्या कल्याणासाठी हा ग्रंथ धर्मबुद्धीने प्रचलित भाषेत तयार करीत आहे. तेव्हा त्यांची भाषा हीच प्रचलित होती. त्या भागात धुंदारी भाषा प्रचलित होती. परंतु एखाद्या अतिदरिद्री माणसाचे हाती चिंतामणी रत्न पडावे आणि त्याने त्याकडे पाहूही नये, किंवा एखाद्या कुष्ठपीडिताला अमृत लाभ व्हावा आणि त्या अभाग्याने त्याचे पानही करू नये, त्याचप्रमाणे संसार तापाने होरपळून निघालेल्या जीवांना मोक्ष मार्गाच्या उपदेशाचे सुगम साधन तर मिळावे, परंतु त्याने त्याचा अभ्यास करून उपयोग घेतला नाही तर त्याच्या दुर्दैवाला काय सीमा. एवढं सारं जरी मिळालं आणि आम्ही त्याचा स्वाध्याय करणार नसो, त्याचं मनन चिंतन करणार नसो, तरी त्याचं दुर्दैव महान असं दुर्दैव असणार आहे. त्याच्या भविष्याचा विचार करतात अंतःकरण समता भावाने भरून येते. सांगितलेच आहे की साईने गुरुजोगे येन सुनंती धम्मवयनाई ते चित्तदुःख चित्ता साहीने गुरुजोगे अत्यंत ज्ञानी असा गुरूंचा नियोग मिळाला असला तरी देखील जे न सुनंती
जे ऐकत नाही. ते काय ऐकत नाही? घरात सगळं ऐकत असं म्हणतात, पण धम्म वैराई न सुनंती, धर्माचं वचन जे ऐकत नाही. असा सगळा सुयोग मिळाला आहे. सगळी परिस्थिती निर्माण आहे आपल्याला, आणि तरी जर आम्ही धर्मकथा ऐकत नसू, ते धिट्ट दुःख चित्ता, ते नियमाने अत्यंत कसे आहेत म्हणतात, ज्याला आपण म्हणतो धीट आहे, की ज्याला पापाची भीती नाही तो खरा धीट. धर्माच्या याच्यात ज्याला पापाची भीती नाही, पंचेंद्रियाच्या विषयाची भीती ज्याला नाही, तो खरा दुष्टचित्त. आणि शब्द दुष्ट ठेवला त्यांनी. दुष्टचित्त तर आहे, पण दुष्ट दुष्टचित्त आहे. अशा जीवांना न सुहडा भवभय विहीना, त्यांना कधीही हा संसार भेसावी नाही. संसार कधी दुःखकर आहे असं वाटत नाही. हा भव मिळाला आहे, या भवाचं सार्थक करायचं असेल तर जिनवानीचा अभ्यास अत्यंत मोलाचा आहे, हे त्याला कळत नाही. म्हणतात भव भयविहीना, तो नियमाने या सगळ्या संसारातल्या दुःखापासून न भिनारा असा दुष्टचित्त असणार आहे. स्वतंत्र उपदेशदात्या गुरूंचा दैवयोगाने लाभ झाला असताना, स्वतंत्र उपदेशदाता शब्द काय ठेवला? स्वातंत्र्याचा उपदेश देणारा, की जगातला प्रत्येक प्राणी हा स्वतंत्र आहे, स्वाधीन आहे, हा उपदेश देणारा गुरूंचा दैवयोगाने लाभ झाला. म्हणजे अध्यात्म सांगणाऱ्या गुरूंचा दैवयोगाने लाभ झाला असताना जे लोक धर्मश्रवण करीत नाही ते विलक्षण धीट आणि दुष्टचित्त असावे, अथवा ज्या संसारास तीर्थंकरादी महान विभूती भितात तो संसार यांना भेडसावीत नसावा, ते महान शूर योद्धे असले पाहिजेत. प्रवचनसारमध्ये देखील मोक्ष मार्गाच्या अधिकारात प्रथमतः आगम ज्ञानच उपादेय आहे असे सांगितले आहे. पहिल्यानं तो उपयोगी काय? का नाही आम्ही भगवंताचं दर्शनही समीचीन रीतीनं का नाही करू शकत? खऱ्या अर्थानं भगवंताचं दर्शन का नाही करू शकत? ज्ञान नाही, दिनवाणीचं अध्ययन नाही, मनन नाही, चिंतन नाही. आणि म्हणून दर्शन कशासाठी करायचं आहे, का करायचं आहे, किंवा ते कसं करायचं आहे, ह्या गोष्टी आम्हाला कळत नाही. रूढीनं त्या क्रिया सुरू झाल्या असेल, म्हणून आधी ज्ञान मिळवणं हे अत्यंत जरुरीचं आहे. म्हणतात जीवाचे मुख्य कर्तव्य आगमाचे ज्ञान करून घेणे हेच आहे. म्हणून स्वाध्यायाविना एकही दिवस आपल्या जीवनातला गेला नाही पाहिजे. हे 6 आवश्यकातलं एक अत्यंत मोलाचं असं आवश्यक आपल्यासाठी असणार आहे. यामुळे तत्वश्रद्धानाची प्राप्ती होते आणि तत्वश्रद्धानानंतर संयमरूप परिणाम होतात. तसेच आगमज्ञानाने आत्मज्ञानही प्राप्त. आगमज्ञान नसेल तर आत्मज्ञानही चुकीचं होते. आधी आगमज्ञानही असावं लागेल. क्रोध जीवाचा नाही हे अध्यात्म सांगणार आहे. आगम सांगणार आहे तुझीच पर्याय आहे, तुझाच अपराध आहे. आगमाचं ज्ञान नसेल तर विपर्यास जीवनात येईल. तेव्हा सहजच मोक्षाची प्राप्ती होते. धर्माच्या अनेक अंगामध्ये एक ध्यान तेवढे वगळून यापेक्षा श्रेष्ठ दुसरे कोणतेही अंग नाही. ज्याला ज्याला आम्ही धर्म म्हणणार आहोत, ज्या ज्या धर्मक्रिया म्हणून आम्ही आमच्या जीवनात घेणार आहोत, त्यातल्या सगळ्या क्रियेमध्ये एक ध्यान थोडं बाजूला ठेवा. म्हणतात या स्वाध्यायासारखं दुसरं श्रेष्ठ कोणतंही नाही. म्हणून ज्या त्या रीतीनं
शक्य तेवढा जास्तीत जास्त आगमाचा अभ्यास करणे जरूर आहे। या ग्रंथाचे वाचन, श्रवण आणि मनन तर अधिकच सोपे आहे, कारण या ग्रंथाच्या स्वाध्यायामध्ये न्याय, व्याकरणादी शास्त्रांची आवश्यकता भासत नाही। म्हणून या ग्रंथाचा स्वाध्याय अवश्य करावयास पाहिजे, त्यायोगे आपले कल्याणच होणार आहे। त्यांनी कुंदकुंद आचार्यांनी देखील एक श्लोक ठेवला आहे, अध्ययनमेव ध्यानम पंचेंद्रिय निग्रहं कसायंती, या पंचमयाले पवयन सारभासमेव पूजा। हा असा निकृष्ट काळ, निकृष्ट शरीर, परिस्थिती, वातावरण हे सगळं असं काही असणार आहे, ते बदलवणं आमच्या हातात नाही म्हणतात। पण या काळातही तुला सहज रीतीनं आपल्या धर्मजीवन जगण्यासाठी काय करावं लागेल तर म्हणतात अध्ययनमेव ध्यानम, अध्ययनच तुझ्यासाठी या काळात ध्यान आहे, एकाग्र होता आलं पाहिजे इथं आपल्याला। पंचेंद्रिय निग्रहं कसायंती, 5 इंद्रियावर विजय मिळवणं किंवा कषायावर विजय मिळवण्याचं साधनही अध्ययनच आहे। आणि म्हणून या पंचम काळात खूप तपश्चरण होत नसेल, कठीण आचरण होत नसेल, परंतु हा एक स्वाध्याय नावाचं तप मात्र आपल्या जीवनात आपण करू शकणार आहोत। आणि म्हणून प्रेरणा केली आहे की या ग्रंथाचा स्वाध्याय अवश्य करावयास पाहिजे, त्यायोगे आपले कल्याणच होणार आहे। याप्रमाणे मोक्षमार्ग प्रकाशक नामक शास्त्रातील उपोद्घात रूप पहिला अध्याय समाप्त झाला। इथून आता ते सुरुवात करत आहेत या मोक्षमार्ग प्रकाशाच्या ग्रंथाला। तर हा जो संसार आहे, हा संसार कसा आहे, का आहे, याचं मीमांसा या अधिकारात पंडितजी स्वयं करणं आहे। मिथ्या भाव अभाव दुःखाचं मूळ कारण कर्मबंधन सांगता येते। तर म्हणतात का सांगावं लागलं आम्हाला दुःखाचं कारण कर्मबंधन, तर म्हणतात हे जे मिथ्यात्व येत आहे आमच्या जीवनात, हे मिथ्यात्व कर्माच्या उदयाशिवाय येऊ शकत नाही। आणि म्हणून त्यांनी सांगितलं मिथ्या भाव अभाव ते जो प्रगटे निज भाव, मिथ्यात्व कर्माचा अभाव झाला असताना आमच्या जीवनातलाही अभिप्राय मिथ्या नष्ट होतो आणि आपला न्यायक भाव प्रगट होऊ शकतो। म्हणून सदा जयवंत रहो हा मोक्षाचा उपाय। तर या अधिकारात मूळ दुःखाचं कारण निमित्त रूपानं ते कथन करणार आहे। तर दुःखाचं कारण का हा संसार दुःखद आहे आणि त्याचा खुलासा ते या अधिकारात पहिल्यानं करणार आहे। तर म्हणतात कर्म तर परद्रव्य आहे, मग या परद्रव्याच्यामुळे आम्ही दुःखी कसं झालो, तर कर्माच्या अवस्थेचा आणि जीवभावाचा असा एक निमित्त नैमित्तिक संबंध अनादी कालापासून आहे। म्हणजे कर्माचा संबंध अनादी आहे, साधी नाही, हा भाग आधी ते स्पष्ट करणार आहे। आणि तो का करायचा आहे, जर साधी मानला असता तर काय आपत्ती आली असते। कर्म आधी का जीव आधी यापैकी एक कुणालाही आधी मानलं असतं तर आपत्ती काय आली असती। जेव्हा एकाला आधी मानतोय आपण, तेव्हा त्यांनी दुसऱ्यात काही केलं हा स्वीकार करावा लागला असता। जर आम्ही कर्माला आधी मानलं असतं तर कर्माने जीवाला संसारी बनवलं हे मानावं लागलं असतं।
जीव आधी मानला असता तर पुद्गलाला जीवाने कर्मरूप बनवलं. जैन तत्वज्ञानात मुळात एक द्रव्य दुसऱ्या द्रव्यात काही करत नाही. हा घाटे सिद्धांत विसरायचा. काय झालं, काय बोलले? एक द्रव्य दुसऱ्या द्रव्यात काही करत नाही. आणि तरी देखील कर्मामुळे जीव संसारात अडकला किंवा जीवामुळे कर्मरूप झालं ही मान्यता जीवनात येऊ नये. यासाठी वस्तू व्यवस्था कशी आहे तर म्हणतात कर्मरूप अवस्था ही अनादिकालापासून आहे आणि जीवाचा विकार भावही अनादिकालापासून आहे. त्यामुळे कुणी कुणाला विकारी केलं हा प्रश्नच उभा राहिला नाही. आणि म्हणून हा जो निमित्त नैमित्तिक संबंध आहे हा निमित्त नैमित्तिक संबंध अनादि आहे, साधी नाही. हा पहिला भाग ते स्पष्ट करतात. आणि त्यामुळे कोणीच कुणाचा करता होत नाही हा नक्की झाला. म्हणतात हा निमित्त नैमित्तिक संबंध सांगण्याची गरज का नाही. समजा काही करत नाही हे मान्य आहे तुम्हाला, तरी म्हणता निमित्त नैमित्तिक संबंध का सांगावा लागला, का सांगावा लागला? त्याची मीमांसा ते करणार आहे त्या अधिकारात. काय जर निमित्त नैमित्तिक संबंध दाखवला नसता तर दोघांचाही तो स्वभाव बनला असता. कारण पुद्गलाने कर्मरूप बनणं हा स्वभाव की विकृती? कर्माची पुद्गलाची तीही विकृती आहे. जीवानी रागी द्वेषी होणं ही जीवाची विकृती आहे. जर ती पराचं लक्ष करून आली नसती तर ते स्वभाव झाले असते दोघांचे. आणि त्यामुळे कधी पुद्गल परमाणु शुद्ध रूपाचं राहिलं नसतं आणि जीव कधीही शुद्ध बनला नसता. आणि म्हणून हा जो संबंध आहे निमित्त नैमित्तिक संबंध, तो संबंध यासाठी सांगावा लागला की ही जी विकृती आहे, दोघांच्या जीवनात विकृती आहे, बाकीच्या द्रव्यांमध्ये तर विकृती नाही. आणि ही विकृती पराने केली नाही आणि पराचं लक्ष केल्याशिवाय झाली नाही. हे स्पष्ट करण्यासाठी म्हणून यांचा संबंध हा अनादी कालापासून आहे. अनंत असेल हा नियम नाही. जो अनादी संबंध असतो तो अनंत असलाच पाहिजे हा नियम नाही. अनादी संबंध ही शांत असू शकतो, अनादी संबंध अनंतही असू शकतो. भव्य जीवाच्या ठिकाणी तो शांत असेल, अभव्य जीवाच्या ठिकाणी तो अनंतही असू शकेल. प्रश्न आहे की पुद्गलाने पराचं लक्ष कसं केलं? जीवाचं ठीक आहे, पुद्गल आता पुद्गल परमाणू कर्मरूप बनले, त्या पुद्गल परमाणूच्या पाठीमागं कोणतं फोर्स होता तर त्याने कर्मरूप बनावं? त्याच्याही ठिकाणी नियमाने उपादानगत योग्यता तर आहे. उपादानगत योग्यता दोघांच्याही ठिकाणी विकृत होईल. दोघांचं अशुद्ध उपादान म्हटलं तरी चालेल. पंचाध्यायीकाराने म्हणून सांगितलं जीवाच्या विकृतीचं कारण पुद्गल सांगितलं आणि पुद्गलाच्या विकृतीचं कारण कालद्रव्य सांगितलं. कालद्रव्य थोडं लक्षात घेण्यासारखं आहे. काय झालं? पुद्गलाच्या विकृतीचं कारण कालद्रव्य. तर का सांगितलं? त्याचा कोण नव्हता म्हणून सांगितलं असं नाही आहे. असं नाही करत आचार्य कधी. त्यांच्याजवळ सगळे प्रूफ असतात. तर जीवाशी संबंधित असणारा पुद्गलाचा विकार तो जीव निमित्त म्हणा. तिथं ह्या ज्या 5 वर्गना आहेत आपल्याजवळ, आहार भाषा वगैरे, त्यामध्ये जीवाची निमित्तता आहे. पण जगात जे जे काही पुद्गलाचा स्कंदरूप परिणाम होतो त्या सगळ्या ठिकाणी जीव आहे का? मेघ बनले, वीज बनली आकाशात,
अशा अनेक गोष्टी जगात आहेत की ज्याचा जीव कुठंही करता म्हणून सापडू शकत नाही, तरी ते विकारी आहेत, स्कंद आहेत. तर मग तिथं कोण निमित्त? त्याचा कालद्रव्याची निमित्तता हे पंचाधिकारामध्ये आचार्यांनी स्पष्ट केलेलं आहे. म्हणून तो एक महत्त्वाचा मुद्दा कधीही कोणीही विसरायचा नाही. कोणता? जीवाच्या विकारामध्ये पुद्गलाची निमित्तता म्हटल्या गेली, परंतु पुद्गलाच्या विकारामध्ये जीवाचीच निमित्तता नाही, जीवाबरोबर कालद्रव्याचीही निमित्तता आलेली असणार आहे. दुसरं या अधिकारात ते दर्शवणार आहे. आत्म्याला कथनचित मूर्त म्हणणार आहे. प्रश्न उभा राहिला होता, शिष्यासमोर राहणार आहे की कर्ममूर्त द्रव्य आत्मा अमूर्त द्रव्य. मूर्त म्हणजे काय? काही लक्षात आलं? शून्य असला मूर्त कुणाला म्हणाल बरं? म्हणजे पुद्गल द्रव्य तेवढं मूर्त आहे. त्या स्पर्शरस गंधवर्ण नाही, ते सगळे अमूर्त द्रव्य. आत्म्यामध्ये स्पर्शरस गंधवर्ण नाही, म्हणून आत्मा अमूर्त आहे आणि कर्म मूर्त आहे. मग अमूर्त वस्तूचा मूर्त वस्तूशी संबंध तर होऊ शकला नाही. तिथं त्यांनी पंडितजींनी कथन केलेलं आहे की आगमात आचार्यांनी देखील केलेलं आहे, पंडितजीने आपल्यामुळे नाही केलं. आचार्यांचंही कथन आहे की कथनचित हा आत्मा मूर्त आहे. काय शब्द आहे? मूर्त होतो आणि म्हणून मूर्त कर्माशी बद्ध होतो. मग काय झालं? थोडा मूर्त झाला तो तर तो मूर्त होत नाही, पण मूर्ताच्या निमित्तानं तो विकारी होतो. तर ज्याच्या निमित्तानं हा विकारी झाला तो विकार त्याचा, आणि म्हणून कथनचित मूर्त म्हटलं. क्रोध भाव मूर्त की अमूर्त? वास्तविकरित्या अमूर्त आहे, क्रोध कर्म मूर्त आहे. आता हा क्रोध भाव याचं कारणही क्रोध कर्म आहे आणि याचं कार्यही क्रोध कर्मच आहे. आनंद कुणाला? हा कर्म बंदच करेल ना. काय झालं? हा क्रोध भाव याचं कारण कोण झालं? क्रोध कर्मा निमित्त कारण, अर्थात क्रोध कर्माचा उदय हे याचं कारण झालं. कार्यही क्रोध कर्मच बांधलं. तर ज्याचं कारण पुद्गल, ज्याचं कार्य मूर्त, तोही मूर्त. या दृष्टीनं याला मूर्त म्हटलं. काय लक्षात आलं? या भावाचं कारणही मूर्त आहे, या भावाचं कार्यही मूर्त आहे, आणि म्हणून या भावाला मूर्त म्हटलं. अमूर्त असू नये. दुसरा हेतू काय आहे? दुसरा हेतू या क्रोध भावाचा अविनाभाव जीवाशी बसतो का? पहा, जिथं जिथं क्रोध भाव आहे तिथं तिथं जीव आहे, पण जिथं जिथं जीव आहे तिथं तिथं क्रोध भाव आहे ना म्हणता येतात. जसा क्रोध कर्माशी त्याचा अविनाभाव बसला तसा जीवाशी त्याचा अविनाभाव बसत नाही, आणि म्हणून ज्याच्याशी त्याचा अविनाभाव बसला ते त्याचे. या दृष्टीनेही याला मूर्त म्हटलं. दुसरा हेतू कोणता झाला आपल्याजवळ? त्याचा अविनाभाव मूर्ताशी आहे म्हणून. अविनाभाव म्हणजे काय? नाही तुम्ही शब्द बनवलं तुम्ही समजणार. हे आहे तेव्हा हे आहे, हे आहे तर हे आहे, असा जेव्हा संबंध असतो तेव्हा त्याला अविनाभाव. भावाशी पुद्गल कर्माचा अविनाभाव नाही ना? क्रोध भावाशी आहे. क्रोध भावाशी
कारण क्रोध भाव ही जीवाची बरी आहे आणि ते पुद्गलाची बरी आहे. पर्याय दिला तो अभिनव भाव आहे दोघांचा. जिथे जिथे क्रोध कर्माचा उदय आहे तिथे तिथे क्रोध भाव असलाच पाहिजे का? बरं. तो बुद्धिपूर्वक का असेना आहेच. आम्ही नाही का म्हणणार आहोत, बुद्धिपूर्वक नसतो म्हणून. अध्यात्म त्याला नाही म्हणते ते बुद्धिपूर्वक नसते म्हणून हे कधी संपत नाही. आणि तिसरा हेतू ठेवला त्यांनी, हा क्रोध भाव क्रोधाला तरी जाणतो का? हा फक्त ज्ञेय आहे. जसं मूर्त द्रव्य फक्त ज्ञेय आहे तसा हा क्रोध भावही फक्त ज्ञेय आहे, न्याय होतच नाही कधी. आणि म्हणूनही तो मूर्त आहे. या 3 कारणामुळे जीवाच्या विकार भावांना मूर्त म्हटले जाते. आणि या दृष्टीनं जर जीवाचे विकार भाव मूर्त झाले तर त्या क्षणी तो जीव त्याच्याशी तन्मय असल्यामुळे जीवही मूर्त म्हटल्या गेला. आणि अशा मूर्त कर्माचा मूर्त आत्मेशी संबंध होऊ शकतो. हा भाग ते स्पष्ट करणार आहे. 4था भाग ठेवणार आहे की 8ही कर्माचं स्वरूप सांगू. त्या 8 कर्माच्या उदय असताना जीवाच्या ठिकाणी जी जी मिथ्या मान्यता आली, जो मिथ्या भाव आला असेल किंवा जे अज्ञान आलं असेल, जी जी आपल्या गुणांची अवनती झाली असेल, ती अवनती कोणत्या कर्माच्या उदयात कोणत्या प्रकारची झाली, हा सगळा भाग या दुसऱ्या अधिकारात पंडित स्पष्ट करणार आहे. तो